हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार आहेत। खासदार संजय राऊतांनी ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो ट्विट करत मोर्चाची घोषणा केली आहे। एक आणि एकत्र मोर्चा असं संजय राऊतांनी ट्विटमध्ये म्हटलंय। या मोर्चासाठी राज उद्धव एकत्र येणार असं राऊत म्हणाले। विशेष म्हणजे पहिले मराठीत मग इंग्रजीत घोषणा करत संजय राऊतांनी थेट अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना टॅग केलंय। 5 जुलै रोजी मुंबईत हिंदी सक्ती विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे। राज ठाकरे यांनी मला फोन केला होता। मराठी भाषेसाठी 2 मोर्चे निघणं योग्य नाही, एकच मोर्चा निघायला हवा असं राज ठाकरे म्हटल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे। या संदर्भात उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली, ते देखील आढेवेढे न घेता मोर्चात सहभागी होण्यास तयार झाले। 6 तारखेला मनसे पुरस्कृत मोर्चा होता आणि मी परत राज ठाकरे यांना फोन करून सांगितलं की आषाढी एकादशी आहे, त्यामुळे राज ठाकरेंनी 5 जुलै ही तारीख ठरवल्याचं संजय राऊतांनी सांगितलं। मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला। त्यांची अशी भूमिका आहे की आपण म्हणजे माननीय उद्धव साहेबांनी 7 तारखेला आंदोलन सुरू करायचं ठरवलं आहे आणि मी आता 6 तारखेची घोषणा केली। 7 तारखेत त्याने सहभागी व्हावं आमच्या मोर्चामध्ये किंवा ही तारीख आपण 5 तारखेला करावी, ही 6 तारखेची आहे। त्यानुसार मी परत माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली, त्यांना विनंती केली की असं शिवसेना पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे। त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला। 7 तारखेला जे शिवसेनेचं आंदोलन होतं ते आणि 6 तारखेला जे माननीय राज ठाकरे यांचं आंदोलन होतं त्याऐवजी दोघांचं एकत्र आंदोलन आणि मोर्चा हे आता 5 तारखेला निघेल। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलाय। त्यात आता ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी एक मोठा दावा केलाय की राज आणि उद्धव ठाकरे मनानं एकत्र आलेत असं राऊतांनी म्हटलंय। त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यात मोठी राजकीय घडामोड होण्याची देखील शक्यता आहे। ते मनानं एकत्र आलेलेच आहेत। भाषा हा एक महत्त्वाचा विषय आहेच। मराठी माणसाचा स्वाभिमान, अस्मिता, मुंबईवरती होणारं आक्रमण या विषयावर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्याप्रमाणे आम्ही सगळे एकत्र आलो, मतभेद विसरून राजकीय, त्या प्रकारचा लढा उभं करण्याची गरज दोन्ही प्रमुख ठाकरेंना वाटते आहे आणि त्यात काही चुकीचं असं मला वाटत नाही। त्याच पद्धतीचं आक्रमण मुंबईवर होते, मुंबई ओढण्याचं, मुंबई तोडण्याचं, मराठी माणसाला हद्दपार करण्याचं। त्यावेळेलाही मग संयुक्त महाराष्ट्राची समिती स्थापन झाली, त्यात सगळेच पक्ष एकत्र आले आणि तो लढा दिला। आताही आम्हाला त्याच पद्धतीनं लढावं लागेल आणि या लढ्याचं नेतृत्व शेवटी ठाकरेंनाच करावं लागेल। दरम्यान सर्वानुमते 5 जुलै हा दिवस निवडला गेलाय असं मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंनी म्हटलंय। सर्वानुमते ही 5 तारीख ठरली आणि त्याप्रमाणे सर्व राजकीय पक्ष, सर्व कलाकार, सर्व साहित्यिक या मोर्चामध्ये सहभागी होतील। मराठी माणसाची ताकद ही काय आहे आणि मराठी भाषेवर जर आक्रमण करायचा तुम्ही प्रयत्न केला तर मराठी माणूस कशा पद्धतीने ते परतवून लावतील हे देशाला हा संदेश जाणं गरजेचं होतं आणि त्या दृष्टीने हा 5 तारखेचा मोर्चा होणार आहे। तर हिंदी सक्तीवरून ठाकरे बंधूंनी सरकारच्या विरोधात दंड थोपटलाय। मराठीचा गजर करतोय म्हणून आम्हाला तुरुंगात टाकतील असा आरोप संजय राऊतांनी केलाय। मराठी भाषेसाठी आम्ही जेलमध्ये जायला देखील तयार आहोत असं संदीप देशपांडेंनी म्हटलंय। मला तर अशी भीती वाटते सक्तीनं हे आम्ही जो पुरस्कार करतोय मराठी भाषेचा त्याबद्दल आम्हाला तुरुंगात टाकतील। कारण हे कोणाची तरी सुपारी घेऊन मराठीचा मुर्दा पाडायला निघालेलं सरकार आहे। हे आमच्या सरकारला तुरुंगात टाकतील। तुम्ही मराठी माणूस आणि मराठी भाषेचा जो गजर करताय हा गुन्हा या महाराष्ट्र राज्यामध्ये, म्हणून शिंदे आणि फडणवीस हे 2 लोक
आमच्यासारख्यांना तुरुंगात टाकायलाही मागे पुढे पाहणार नाहीत. 5 तारखेचा मोर्चा हा निघणार. आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा आम्ही मोर्चाची घोषणा केलेली आहे त्यावेळेला आम्ही राजकीय केसेसना कधीही घाबरलेलो नाही. अस्वलाच्या अंगावर जेवढे केस असतात तेवढ्या केसेस या महाराष्ट्र सैनिकांच्या अंगावर आहेत, मराठी माणसाच्या अंगावर आहेत. त्यामुळे या केसेसना आम्ही काय घाबरत नाही आणि मराठी भाषेसाठी जेलमध्ये जायची ही आमची तयारी. तर हिंदी सक्ती विरोधातील मनसे ठाकरे सेनेच्या एकत्र मोर्चाच्या घोषणेनंतर दादरमध्ये जोरदार बॅनरबाजी करण्यात आली. या बॅनरवर राज्यात पुन्हा येणार ठाकरे सरकार असा उल्लेख करण्यात आलाय. आपण पाहू शकतो ही बॅनरबाजी ही दादरमध्ये होतीये. ठाकरे सेनेकडून ही बॅनरबाजी करण्यात येते आणि पुन्हा येणार ठाकरे सरकार अशा आशयाचे हे बॅनर्स आहेत. सचिन तेंडुलकरने मराठीबद्दल मत मांडायला हट्ट करणं योग्य नाही. सचिनला क्रिकेटबद्दल विचारावं, कोण येत नाही बघतो, ही भाषा योग्य नाहीये अशी टीका शरद पवारांनी राज ठाकरेंच्या भाषेवर केली. हिंदी सक्ती विरोधात मोर्चासाठी आवाहन करताना राज ठाकरेंनी हे विधान केलं होतं. हा जो कट आहे याला कटच म्हणेन मी. महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम सर्व मराठी बांधवांनी, भगिनींनी, मातांनी, त्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी माझी त्यांना सर्वांना विनंती आहे. इथे कोणताही झेंडा नसेल, फक्त मराठी हा एक अजेंडा असेल. आणि अशा वेळेला मला हेही बघायचं आहे की कोण कोण त्या मोर्चामध्ये सामील होत आहेत. इतर राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त इतर कोण कोण सामील होत आहेत आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचं आहे. ते मला माहिती नाही. असा का हट्ट करायचा की सचिन तेंडुलकरनीच मत द्यावं. हां, उद्या क्रिकेटमध्ये काही विचारायचं असेल तर त्या क्षेत्राचा तो राज आहे. जगातला एक मोठा माणूस आहे, त्यांनी कर्तृत्व दाखवलं, त्याचं मत त्या बाबतीत घेतलं तर समजू शकतो. पण नाही त्या गोष्टी म्हणजे त्याच्या दृष्टीनं, आपल्या दृष्टीनं महत्त्वाच्या, पण त्याचा संबंध नाही अशांची मतं घेणं आणि त्याच्यात त्यांना कोण कोण नेत नाही हे मी बघतो. ही भाषा काही चांगली नाही. तर मराठी आणि हिंदीवादाचं राजकारण भाजप हाणून पाडणार आहे. भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत रणनीती ठरली आहे. मराठी हिंदी वादावरून सुरू असलेल्या राजकारणाला आता मराठी अभिजात भाषेचा आधार मिळालाय. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे झाल्याचं भाजप लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. हिंदी सक्तीवरून अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरेंनी सरकारला घरचा आहेर दिलाय. हिंदी सक्तीचा पुनर्विचार करावा असं सुनील तटकरेंनी म्हटलंय. आपली मातृभाषा मराठी आहे, ती अवगत असलीच पाहिजे. त्याच्यामध्ये अधिक समृद्धी आली पाहिजे. इंग्रजीचं ज्ञान स्वाभाविकच आहे, आणि इंग्रजीसुद्धा अलीकडे नर्सरीपासून किंवा प्ले ग्रुपपासून सुद्धा इंग्रजी त्या ठिकाणी शिकवलं जातं. हिंदी भाषासुद्धा ही सुद्धा शिकणं गरजेचं आहे. फक्त सक्ती करण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे त्या बाबतीमध्ये सरकारने पुनर्विचार करणं आवश्यक आहे. तर हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधू मैदानात उतरलेत. काल एकाच वेळी सारख्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर चर्चा आहे ठाकरे सेनेच्या मुखपत्राची. कारण ठाकरे सेनेच्या मुखपत्राच्या पहिल्याच पानावर राज ठाकरेंची बातमी आहे. राज ठाकरे यांनी दादाचा भुसा केला असं या बातमीसाठी शीर्षक देण्यात आलंय. उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेच्या फोटोच्या बाजूला राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेचा फोटो छापून आलाय. त्यामुळे मुखपत्राच्या माध्यमातून तरी ठाकरे बंधूंसोबत एकमेकांच्या बाजूला दिसतायत. राज्यात भाजपकडून भाषिक आणीबाणी लादली जातेय असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. आमचा विरोध हिंदी भाषेला नाही तर हिंदी सक्तीला असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर पहिलीपासून हिंदी सक्ती कशासाठी असा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय.
हिंदी सक्तीची याचा अर्थ तुमचा जो एक छुपा एजेंडा आहे की कालांतराने ते त्यांचं आधी होतं एक निशान एक प्रधान एक विधान म्हणजे मीच, हा जो त्यांचा आहे. आणि नड्डा जे बोलले होते की कालांतराने देशामध्ये एकच पक्ष राहील, म्हणजे हे सगळं एकाधिकारशाहीकडे यांचं ही वाटचाल सुरू आहे. कालच त्यांनी आणीबाणीला झालेल्या 50 वर्षाचा उल्लेख केला. आता ही भाषिक आणीबाणी ते लागत आहे, ही भाषिक आणीबाणी आहे आणि त्याचा विरोध हा आम्ही तर करणार आहोत. असं काय हिंदीमध्ये ठेला टाकायचा आहे म्हणजे काय करायचंय का? डायरेक्ट आता 1ली ते 5वी हिंदी घेतलं की लगेच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आम्हाला काम मिळणार आहे? काय आहे तुमचं? काय वाकडं झालं? 5वी नंतर हिंदी आणि संस्कृत हे ऑप्शनल भाषा होत्या ना. याच्यात आजपर्यंत सगळ्या शिक्षण पद्धती सगळेच जण त्याच्यातच तयार झाले ना. 5वी नंतर हिंदी घेऊन, मला असं वाटतं हिंदी घेऊन म्हणण्यापेक्षा हिंदी ऑप्शनल असताना हिंदी संस्कृतमध्ये शिकून दादा भोसे झाले की शिक्षण मंत्री? मग विचारलं होतं त्या काय क्रेडिट रेटिंग मध्ये दादा भोसे स्विमिंग येतं का म्हणून. तर एक मोठी अपडेट आहे. मराठी भाषेसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार. मराठी माणसासाठी हे पहिलं पाऊल आहे. मनसे नेते प्रकाश महाजनांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरेंनी एकत्र येणं हे गरजेचं आहे असं देखील ते म्हणाले. महाराष्ट्राच्या मराठी हिताचा जरी मुद्दा असला तरी हे दोन नेते राजकीय नेते आहेत. प्रत्येक ठिकाणी राजकारण पाहू नका. मला वाटतं आपण मराठी भाषेवरच्या विषयावर बोलू. नाही, पण राजकारण पाहायचं नाही म्हणजे राजकारणासाठीच मराठी माणूस एकत्र यावा असा मुद्दा महाराष्ट्राच्या मनात आहे. तुम्ही सुद्धा अनेकदा बोलून दाखवलेला आहे. मग आता ही सुरुवात झाली, त्याचा काय वाईट आहे ह्याच्यात? ओके, शेवटी मराठी माणसाने जावं कुठं, हा भाषेचा प्रश्न नाही. येत्या 10 वर्षात महाराष्ट्रामध्ये जी औद्योगिक प्रगती होईल, जी मुंबईचा विस्तार होईल, त्या विस्तारमध्ये कोण लोक येणार आहेत? त्यांच्यासाठी तर हिंदी भाषेची सक्ती चालू आहे. आणि त्याला जर विरोध करायचा असेल, त्याला तो विरोध आपण नाही केला तर मराठी माणूस 100 वर्ष मागं ढकलला जाईल. आणि ते उत्तरदायित्व फक्त आमचं आहे, ते आम्हाला निभवायला पाहिजे. आणि मला वाटतं समोरून त्यांनी योग्य तो प्रतिसाद दिला. आम्ही त्या सगळ्यांचं स्वागत करतो, मनापासून स्वागत करतो की त्यांनी मराठी भाषेसाठी सुरुवात का होईना, एकदमच टप्पाने पण पहिली पायरी आम्ही चढलो त्या मंदिरासाठी, ज्या मंदिराची वाट महाराष्ट्रातले लोक बघतात की कधी एकत्र मिळून दर्शन होईल. की नाही आपल्याकडे 3 भाषा आहेतच ना हो, असं नाही. 0 ते 14 वयोवर्ष वयोगटातील लहान मुलांचं एकूण मानसशास्त्र जर लक्षात घेतलं आणि त्या मानसशास्त्राचा अभ्यास केला तर कुठलीही एक भाषा ते चांगल्या पद्धतीने शिकू शकतात. आणि म्हणून जर एका भाषेचं आकलन त्यांना चांगलं होण्याचं असेल तर मुलं जास्तीत जास्त मातृभाषेतून चांगल्या पद्धतीने व्यक्त होऊ शकतात, असे अगदी गणेश देवींसकट अनेक भाषा तज्ज्ञांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे. त्यामुळे भाषा तज्ज्ञांनी मांडलेलं म्हणणं, बालमानसशास्त्रज्ञांनी मांडलेलं म्हणणं, या सगळ्यांचा विचार करता मुळात महाराष्ट्रात जर आपण मातृभाषेतून शिक्षण देत असू तर पुन्हा हिंदीची सक्ती का लादली जाते, हा साधा प्रश्न आहे. सुधीर भाऊ मुनगंटीवार किंवा भाजपचे नेते याला एका वेगळ्या अँगलने किंवा त्याला काय म्हणता येईल की मुळात विषयाचं आकलनच नसल्यामुळे ते ज्या पद्धतीने मांडणी करत आहेत, या मांडणीला काही फारसा अर्थ उरत नाही. खरं तर काही दिवसापूर्वी दोन्ही पक्ष एकत्र येणार यावर चर्चा होती आणि आता मोर्चाच्या माध्यमातून ते एकत्र येत आहेत. भविष्यात खरं तरी दोन्ही एकत्र येण्याची सगळे जे सूचक आहेत. मला वाटतंय भाजपाचं आजचं पित्त खवळलेलं त्याचं कारणच ते आहे. भाजपाच्या लोकांचा जो असा तिळपापड होत आहे त्याच्या मुळाशी असणारी मूळ कारणच ही आहेत की ज्या पद्धतीने आज ते सगळेजण विवेक हरवून व्यक्त होत आहेत. आम्ही वारंवार असं म्हटलं की पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हिताचा विचार करणारी माणसं आहोत. त्यामुळे हा मोर्चा सुद्धा एकत्रित येत असताना जर विषय एकच असेल, एकाच मुद्द्यावर लढाई चालू असेल, एकाच यंत्रणेशी लढा असेल आणि साध्य काय करायचं ते साध्य सुद्धा एकच असेल तर वेगळे मोर्चे काढण्याची गरज नाही. पण ही मनोमिलनाची निश्चितपणे हा एक पहिला टप्पा. यानंतर भाजपचे नेते केशव उपाध्ये यावर काय प्रतिक्रिया देतात पाहूयात. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हिंदी भाषेच्या सक्तीवरून एकत्रित मोर्चात येणार अशी घोषणा संजय राऊत यांनी केली आहे.
खरं म्हणजे या घटनेचं वर्णन एवढंच करता येईल की आपली गमावलेली राजकीय स्पेस, राजकीय पद पुन्हा मिळवण्यासाठी केलेली ही धडपड आहे. यांना मराठी भाषेबद्दल काहीच देणं घेणं नाही. खरं म्हणजे उद्धव ठाकरे यांना प्रश्न पहिला विचारला पाहिजे की माशेलकर समितीचा अहवाल तुम्ही मुख्यमंत्री असताना आला, स्वीकारला, ज्यामध्ये त्रिभाषा सूत्र होतं आणि हिंदीचा आग्रह होता. तो अहवाल तुम्ही का स्वीकारला? मुळात हिंदी भाषेच्या सक्तीवरून मोर्चा. अहो, जिथे महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी भाषेची सक्ती आहे, हिंदी भाषेची सक्तीच नाही, मग असं असताना साप 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 म्हणून भुई धोपटण्याचा प्रकार महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात येणार नाही का? जो मुद्दाच नाही तो मुद्द्यावर तुम्ही मोर्चा काढताय, मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करताय. महाराष्ट्रातील जनता एवढी दुधखोळी समजता का? त्यामुळे आणि खरंच एकदा उद्धव ठाकरेंनी सांगितलं पाहिजे, BMCच्या शाळा, मराठी शाळा हे इंग्रजी करण्याचा घाट आदित्य ठाकरेंनी केला होता. त्यावेळी मराठी प्रेम कुठे गेलं होतं? त्यामुळे हा सगळा प्रकार हा गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याची ही धडपड आहे. ह्याच्या पलीकडे काही अर्थ नाही. तर आपण पाहिलं, भाजपचे नेते असं म्हणतायत की आपली राजकीय स्पेस पुन्हा मिळवण्यासाठी हे ठाकरे बंधू या मुद्द्यावरून एकत्र येत आहेत. त्यामुळे एकंदरीतच मराठी भाषेच्या या लढ्याला भाजपकडून तरी टीका केली जाते. यानंतर पावसासंदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेऊयात. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवलाय. सध्या धरणातून 2.720 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास टप्प्याटप्प्यानं हा विसर्ग आणखी वाढवला जाणार आहे. या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी. पाहूया. नाशिकच्या गंगापूर धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. आज सकाळी 10 वाजेपर्यंत गंगापूर धरणातून 1760 क्युसेक वेगानं पाणी सोडलं जात होतं. मात्र सकाळी 10 वाजता धरणाचे आणखी 2 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि या एकूण 4 दरवाजांमधून 2720 क्युसेक वेगानं आता गोदावरी नदी पात्रामध्ये पाणी सोडायला सुरुवात झालेली आहे. हे पाणी जे आहे हे साधारणपणे पुढच्या 2 ते 3 तासामध्ये नाशिकमध्ये रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरामध्ये पोहोचणार आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरामध्ये गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होणार आहे. गेल्या 9 दिवसांपासून नाशिकमध्ये रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरामध्ये गोदावरीची पूरस्थिती कायम आहे. आज देखील नाशिकला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक. यानंतरच्या पावसासंदर्भातल्या बातम्या जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात. नाशिकच्या मनमाडमध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मुख्य रस्त्यांवर त्यांचा मुक्त संचार पाहायला मिळतोय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनानं मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी आता नागरिक करतायत. नाशिकच्या येवल्यातील पाटोद्यात 26 गोवंशाची सुटका करण्यात आली आहे. या ठिकाणी एक व्यक्ती गोवंश चोरून मालेगाव आणि इतर ठिकाणी कत्तलीसाठी पाठवत असल्याची गुप्त माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी पोलिसांच्या मदतीने छापा टाकून ही कारवाई केली. राज्यात कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे आणि साताऱ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. विदर्भ, उर्वरित कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार विजांसह पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आलाय. वाशिममध्ये गेल्या 2 दिवसात नदी नाल्यांना पूर आलाय. यावेळी नदीच्या तीरावर असलेल्या हॉटेल्समध्ये पुराचं पाणी शिरलंय. त्यामुळे हॉटेलचं मोठं नुकसान झालंय. वाशिमच्या पुरात अडकलेल्या 5 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. 2 शेतकरी पैनगंगा नदीच्या पुरात अडकले होते. यामध्ये रिसोड तालुक्यातील पेडगावमध्ये पैनगंगा नदीच्या पुरात अडकलेल्या 2 शेतकऱ्यांना वाचवलंय. नदीला पूर आल्यामुळे हे शेतकरी झाडावर चढले होते, तर उतावी नदीच्या पुरातही 2 शेतकरी अडकून पडले होते.